नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदम तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या कोकणी स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा प्लॅन आहे वज्रेश्वरीचा आणि निघालो आहे। आपला रायडर गेला आहे तिकडे, तो बघा, आणि आपल्या बाईक। मित्रांनो सेटअप चालू आहे मोबाईलचा, आयफोन पडला की काशीत, काम भारी बघ। हे चालू आहे का बघ। नमस्कार मित्रांनो, आपली जर्नी चालू होते आता। हे बघा, आजूभाई मी मोबाईल सेटअप सर्व झालाय करून, आणि आपला प्लॅन वज्रेश्वरीचा आहे आणि मी पुढे बोल चौकशी या मागून आहे माझ्या बरोबर। चला मित्रांनो, मोबाईल सेटअप झालाय आपला आणि वज्रेश्वरीचा प्लॅन आज। स्टँड काढ रे, चल बघू। चला, प्लॅन काय नव्हता, गावाला जाऊन 1 महिना झाला असेल आम्हाला। त्यानंतर मग बाईकचा एक पण व्हिडिओ नव्हता, तर प्लॅन झाला की वज्रेश्वरीला जाऊया। तर निघालो आता, वज्रेश्वरीला निघालो। अजय आणि मी, धीरू वगैरे येणार होते पण तिचा जॉब चालू होता, आज काम चालू होतं, तर मग तो नाही आला, पॉसिबल नाही झालं तिला। आपण निघालो दोघंच। कुठे आलोय, 1 तासाचं दाखवतोय अंतर। जाऊया मस्त पैकी एन्जॉय करत, काही विषय नाही, विषय हार्ड। माझ्या मागे आरामात येतो, आयफोन लावलाय त्याने तसा। स्पीड ब्रेकर, व्हिडिओ चालू आहे ना, चालू आहे, व्हिडिओ चालू आहे। मजा येतोय मागून एन्जॉय करत। तिच्या पण माउंटला मोबाईल लावला, आयफोन लावून दिलाय तिला, आणि मी माझ्या हेल्मेटला नथिंगचा मोबाईल लावलाय। याच्यामध्ये पण चांगले व्हिडिओ येतात, पण त्याच्यामध्ये 4K क्वालिटी आहे आणि याच्यामध्ये 1080 60 FPS आहे क्वालिटी। आरामात बरोबर चाललं होतं। मोबाईल पण लावलाय, आजाचा मोबाईल इथे लावलाय आणि माझा मोबाईल त्याच्याकडे दिलाय। माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, हा एक आहे आणि आयफोन तिला लावायला दिलाय, कारण तिला उभे व्हिडिओ बनवायचे आहेत। आणि आयफोन मध्ये स्टोरेज किती आहे, 15% आहे, 15 GB राहिले, 15 GB। तर मग तिला उभे व्हिडिओ बनवायला दिलेत। आणि माझ्याकडे मी हा इथे मध्ये किती आहे माहिती आहे, 30-32 GB असेल, 30-32 GB आहे। तर मग मी हा मोबाईल लावला, बोल याच्यामध्ये पण व्हिडिओ चांगले येतात, असं काही नाही की HD क्वालिटीचा व्हिडिओ पाहिजे, ह्याच्यामध्ये पण प्रॉपर चांगले व्हिडिओ येतात। आणि अज्जू भाई आपला किधर कुठे राहिला काय माहित। प्लॅन अचानक झालाय वज्रेश्वरीचा आपला, कारण बरेच दिवस युट्यूबला फक्त नमनचे व्हिडिओ 2-3 टाकले, त्यानंतर मग व्हिडिओसाठी बोललो व्हिडिओ नाही येत। आता आपण वज्रेश्वरीचा प्लॅन करू, पावसाळ्यात करणार होतो खरं तर, पण आता आपल्याकडे टाइम होता आज, तर बोला आजच जाऊन येऊया। मजा येतोय ना, येतोय आरामात। लावलाय मोबाईल, मला पण घेऊन दे जरा गाडी, आरामात। काय छपरीगिरी नाही करायची, नॉर्मल आपण नॉर्मल जशी गाडी चालवतो तशी चालवायची आहे, काय छपरीगिरीची काही गरज नाही आहे गाडीच। आणि आपला स्पीड पण बघा, एवढाच बस झाला, काय 1 तासाचं अंतर आहे, 1 तास। आणि आजचं वातावरण बघा, 1 नंबर आहे बघा, मस्त 1 नंबर। हे बघा, ती गाडी दिसते काय माहित नाही मला, पण मित्रांची गाडी बंद पडली इथे। काम चालू आहे, हा ब्रिज मी तिकडून गेलो ना तेव्हा हा ब्रिजचं काम चालू होतं, त्यानंतर मी आज आलो इकडे आणि ब्रिज चालू झालाय, मस्त 1 नंबर। हे बघा, खतरनाक। आणि लालपरी तर नाही बोलू शकत, मुंबईची लालपरी आहे। 1 नंबर। हो भाई, मस्त सीन आहे ते बघा इकडे। 4 व्हीलर येते, काही विषय ना, आरामात जायचं आपण।
किती 45 मिनिटं जरा आजाचं पुढे गेले. आजाचा मोबाईल काही जरा मोठा स्क्रीन आहे मस्त पैकी. हे बघा विवोचा मोबाईल आहे, तो पण मस्त आहे, फोटो क्वालिटी एक नंबर. फक्त वाईड अँगलचा इश्यू आहे त्याच्यामध्ये, वाईड अँगल नाहीये वाटतं दिले त्याने, वाईड अँगल नाही दिलाय हा मोबाईल. देखो भाई साहब आराम से रे, आरामात आहे. गणपतीला एकदा रिटर्न प्लॅन, गणपतीला नाही आता पाऊस जर चालू होईल ना जून जुलै मध्ये, तेव्हा आपण एकदा रिटर्न प्लॅन करूया वज्रेश्वरीचा, कारण मस्त हरियाली वगैरे आली असेल तिकडे आणि जे सीन पण भेटतील एक नंबर. त्यासाठी आपण नंतर पण प्लॅन करू, कारण तेजू वगैरे येईल, धीरू वगैरे हे आपले फंटर आहेत. हा बघा एक नंबर काही आले चरून. पण मुंबईच्या इकडे काही कसं पण सोडतात, गावी जे बैल वगैरे जे पालन करतात ना आपले कोकणातली माणसं, ते खरं, कारण त्यांच्यासाठी वाडा सगळं सोडत नाहीत बाहेर. हे कसं 6 महिने सोडतात, 6 महिने बाळगतात, त्याला काय अर्थ नाही. आणि आपला अज्जू भाई देखो प्रॉपर रायडिंग सूट, रायडिंग म्हणजे नॉर्मल रायडिंगचे सूट वगैरे घ्यायचेत आम्हाला. त्यासाठी तुम्ही जरा सपोर्ट केला तर पैसे येतील मला युट्यूब कडून. त्यानंतर मी जरा थोडा चांगला प्लॅन करेन, आपल्या गाडीला पण आपण बघू चांगलं मस्तपैकी. हा रायडिंग सूट वगैरे घेऊ मस्तपैकी. व्हिडिओ चालू आहे का मला डाऊट येतोय, नाही तर मग कसं प्रॉब्लेम होईल ना. एवढा व्हिडिओ करून फायदा नाही आपला काही. जरा इथे थांबवतो जरा इथे. व्हिडिओ चालू आहे का बघायला लागेल मित्रांनो, व्हिडिओ चालू आहे का बघायला लागेल. व्हिडिओ चालू आहे का बघतो थांब. हा तर चला जाऊया, निघूया. तर पुढे बघ गाडी, स्टँड काढ. चला मोबाईल पुन्हा एकदा जरा बघितलेले व्हिडिओ चालू आहेत का नाही, व्यवस्थित येत आहेत का आपले व्हिडिओ. जा निघालाय, पाठून गाडी येत नाहीये. हा व्यवस्थित व्यवस्थित. यार मला गाणं शिकायचं होतं एक नवीन गाडीवरती बोलायला. आताचा मोबाईल बंद झाला का. चालू आहे, चालू आहे मोबाईल. किती वेळा निघालोय मी माहिती आहे, 1 ला निघालोय, पण व्ह्यूज येतात एक नंबर. मिनी मारतोय मस्त की बघा आरामात. बघा मित्रांनो पेट्रोल पंपच्या गाड्या, हे उगाच अफवा पसरवलं की पेट्रोल भेटत नाही. पेट्रोल सर्व जागी भेटतंय, फक्त ह्यानी अफवा पसरवलेल्या आहेत. त्याच्यामुळे पेट्रोलची जरा टंचाई आहे नाही, पण ती दाखवले की टंचाई आहे, पण नाहीये, तसं नाहीये. पेट्रोल आहे, भरपूर आहे. गॅस सिलेंडर पण भरपूर आहेत, काय विषय नाही, सर्व व्यवस्थित भेटतंय आपल्याला. पुढचा आपल्याला राईड मारायचा म्हणजे हायवेला चालूय आपण. मला असं वाटतं तुंगारेश्वर फाट्यावरून तिकडे आतमध्ये जायचं असेल ना, तर मग आम्ही फालतूगिरीच केले, कारण आम्ही मॅप वरती आलोय आणि तिकडचा रोड माहित नाही. मॅप आम्हाला इकडून दाखवतो, त्यामुळे आम्ही मॅप वरती आलोय इकडून. बघू, पण तो सातवली वगैरे कडून गेला ना तर मग आम्ही मातीच खाल्लेली, असा विषय होईल. ओ अजा भाई येतोय, बरोबर चाललोय पुढचं आपल्याला. पाण्याचे टँकर आणि आरामात जायचे, कारण इकडे 2-3 ऍक्सिडेंट झालेत. पाण्याच्या टँकरनी सोडवलंय बाईकवाल्यांना. पोलीस आहेत पुढे, मोबाईलला अडकवतात ते काय माहिती आपल्याला. T20 स्पोर्ट बाईक इंडियामध्ये पहिली आहे, त्याच्यानंतर सर्व स्पोर्ट बाईक आल्या आहेत. तर मग लेजंडरी बाईक. मजा आला काय आला. या आरशाने काशी करून टाकले.
मला तेच वाटतंय, कारण इकडून आम्ही हायवेला टच झालो. आणि हे बघा मंदिर, हे शंकराचं मंदिर आहे. इथे जायचं, ताई एकदा बोलली जाऊन येऊया इकडे, पण नाही, टाइम नाही भेटलाय. आणि इकडून बघा, आपण कधीतरी जाऊ, येत्या वेळी जर टाइम भेटला ना, जर ह्या साईडून आलो तर इकडे जाऊ पुरते. हे बघा, ते सारे शूट पण होत असतील. हे बघा, हे बघा, आरामात बघा. मित्रांनो, अजयचा पण व्हिडिओ व्हायरल जात आहेत आता. त्याची इन्स्टा आयडी आणि ते जाऊन आयडियाला फॉलो करा. गोष्ट म्हणजे आज ऊन नाहीये जास्त, वातावरण जो आहे ना एक नंबर, नेचर वातावरण एक नंबर झालंय. जास्त ऊन नाहीये, थोडं मळब आलंय, पाऊस गावी पडतोय, कोकणामध्ये पाऊस पडतोय मस्तपैकी. म्हणजे त्या दिवशी पडला, आज नाही, पडतोय पाऊस. तर मेन सांगायची गोष्ट म्हणजे आपले इंस्टावरती 1K फॉलोवर कम्प्लीट झाले आहेत तुमच्या सपोर्टमुळे. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो, आणि असंच सपोर्ट राहू दे तुमचा. आणि लवकरात लवकर आपले यूट्यूबवरती पण 1K सबस्क्रायबर कम्प्लीट होतील. 200 तर पाहिजेत. तुमच्या सपोर्टची लवकरात लवकर करून टाका तेवढे. तुमच्या भावाला जरा सपोर्ट करा. उलटा म्हणजे कन्फ्यूज व्हायला झालंय. बघू या टायमाला तरी पोहोचतोय का आपण व्यवस्थित, कारण मध्ये आम्ही पण गेलेलो. आमचा प्लॅन होता, माझे फ्रेंड होता एक, तो आणि मी निघालो होतो, पण आम्ही पोहोचलो. आम्ही नालासोपारा ईस्ट वरून गेलो, नाही ईस्ट आहे, नालासोपारा वेस्ट वरून गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर जो रोड दाखवत होता तो 3 तासाने दाखवत होता. त्यानंतर आम्ही प्लॅन केला की अंडरगाव गणपती मंदिरच्या इथे जाऊया, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि मग तिथून घरी येऊया, असा लोचा झाला होता. पण आम्ही बाप्पाचं दर्शन तर भेटलं आम्हाला, पण बजेश्वरीचा प्लॅन कॅन्सल झाला. मग आता परत वर्ष झाला असेल तिला. पैकी क्यूट की परी आहे का परा आहे का माहित नाही, पण परी वाटते मला. झोप आली तिला आणि आपल्याकडे बघते बघा, मस्त खतरनाकची. इकडे आलं वरती शृंगेश्वरला पण आहे ना, नक्की जाऊ. पावसाळा जरा चालू झाला ना, जरा झरे वगैरे वाहायला लागले ना, तर आपण तिकडे जाऊ नक्की. मस्त आहे शृंगारेश्वर पण, ह्या साईडला वरती आहे शृंगारेश्वर. गेट काढून टाकला वाटतं इकडे. हा बघा, इथे शृंगारेश्वर इकडे, आणि आपल्याला खाली जायचंय वाटतं इकडे. वसईला आलोय आपण, वसईला शृंगारेश्वर फाटा. इकडे राहणाऱ्या आपल्या मराठी माणसं, कोकणातल्या माणसांना इकडे फॉलो करा. आपल्याला, आपल्या भावाला, म्हणजे मीच भाव आहे तुमचा, मलाच फॉलो करा. हे उलटच चालू आहे. आपण वसई वीसला जायचं आहे बहुतेक, आणि त्यासाठी आलो असतं. ते पण काशी झाली रे काशी झाली. आजाचा मोबाईल लावला. हो, इकडे आपले राहतात माणसं, बोंड्यातली जास्त इकडे राहतात, बोंडेकर. आमच्या कासारकडून म्हणजे काय माहित नाही मला, पण बोंड्यातले इकडे खूप जण राहतात वसईला, शृंगारेश्वर फाटा.
रेंज ऑफिस आहे आपलं वसईचं. मी उलटे आलेला वसई फाटा करून, वसई नाही विरार फाटा करून उलटे आलेलो. त्यासाठी आम्ही लगेच इकडे 15 मिनिटं पोहोचले तर आम्ही अर्धा तास वाया वाट लावलेली. पेट्रोल वगैरे सर्व फालतू मध्ये पेट्रोल गेले आमचं. समजत हे ग्लव्ज आहेत ना, तर मला असं कम्फर्टेबल वाटत नाही, त्याच्यामुळे मी घालत नाही कधी. आता गरम आहे, गरमी आहे, त्याच्यामुळे मी घातलेत. नाही तर मला कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामध्ये ब्रेक कधी लागतोय, एक्सिलेटर कधी वाढतोय, काय समजत नाही. आपण ज्या टेम्पलला चाललोय वज्रेश्वरी, तेच आहे काय माहित नाही, कारण दोन तीन मंदिर आहेत वज्रेश्वरी देवीची. एक दाखवतो तर मला डायरेक्ट नवी मुंबईकडे 2 तासाचा प्रवास होता तो. बीच, राजोवाडी बीच आणि भुशी गाव, आणि इकडे वसई गाव आहे. वाईड अँगल चालू आहे का माहित नाही, चालू असेलच, काय केलाय चालू वाईड अँगल माहित नाही. नॉर्मल व्हिडिओ तर चालू आहे आपला, काय विषय नाही, विषय हार्ड. किती मिनिटं दाखवतात? 10 मिनिटं दाखवतात. 10 मिनिटात पोहोचू आम्ही. म्हणजे 2-3 किलोमीटर असेल, 2-3-4 किलोमीटर असेल. पुढच्या राईड आम्ही दोघंच करू, छोटे छोटेच असतील पण. मित्रांनो कुठे गेलो तेच समजत नाही आम्हाला, आणि असाच लफडा होतो. रोड माहित नसला, जे ठिकाण माहित नसतं, तर मग असा लफडा होतो. पुढचं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. गरमीमुळे हालत बेकार होते, कारण हेल्मेटची काच खाली केली, त्याच्यामुळे एवढ्या डोळ्यांना त्रास नाही होत आहे, पण बाकी बॉडी पूर्ण गरम गरम झाली. हा जाऊन दे, पुढे जायचं तिकडे जाऊन दे. असं नाही तिकडे वज्रेश्वरी साईडला, काय माहिती बरोबर चाललोय का नाही ते. हा वसईचा किल्ला आहे. वसई किल्ला आहे शायद, होय. आपण आलो आहोत वसई किल्ल्यावरती. वसई किल्लाच आहे वाटतं. दत्त मंदिर, गणपती, वसई किल्लाच आहे हा वसई. आजाच्या गाडीचा साऊंड एक नंबर आहे. असं आहे.
लहानपणी आम्ही जे खेळण्याने खेळ खेळायचो त्याच्यामध्ये आम्ही गाड्यांची नावं बामणोली एसटी, कुंडी एसटी, आंगवली एसटी हे ठेवायची. ट्रक वगैरे नाही, बसची नाव असायची आमची. हा वसई किल्ला आहे शाळेत. हो हो हो. चुकलेलं आहे मित्रांनो, चुकलोय. झालेलं आहे की आम्ही जुन्या मंदिरात आलोय वज्रेश्वरीच्या, आणि मेन मंदिर तिकडे राहिलंय. वसई किल्ल्याच्या इकडे आलो आम्ही. हे बघा, मला इकडे घेऊन आलाय वसई किल्ल्याच्या वज्रेश्वरीला. हे बघा, पेशवेकालीन 1740 वज्रेश्वरी मंदिर आणि श्री नागेश्वर मंदिर. ह्या साईडला नागेश्वर मंदिर आहे, हे मंदिर नागेश्वर मंदिर, आणि या साईडला वज्रेश्वरी मंदिर. पण वज्रेश्वरी मंदिर लॉक आहे सध्या, एंट्री नाही आतमध्ये, त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही आम्ही. हे बघा, हे मंदिर आहे, हे आपलं पेशवेकालीन मंदिर आहे, आणि हे पहिलं मंदिर आहे वाटतं वज्रेश्वरीचं, आणि ते नंतर ते दुसरं. त्या बघा वसई किल्ला आहे, आणि वसई किल्ल्याच्या मध्ये हे मंदिर आहे, वज्रेश्वरी आणि नागेश्वरी मंदिर. नागेश्वरी नाही, नागेश्वर मंदिर. हे बघा, वसई किल्ल्याच्या मधोमध्ये आहे, आणि हे जुनं मंदिर आहे. हे बघा, आणि हा इकडे वसई किल्ला, हा वसई किल्ला इकडे. मित्रांनो, हा आपला वसई किल्ला, आणि या साईडला वज्रेश्वरी मंदिर आहे. लफडा झाला आहे की मेन वज्रेश्वरी मंदिरला जायचं होतं, तर इकडे आलो आम्ही जुन्या वज्रेश्वरी मंदिरला. हे वज्रेश्वरी मंदिर, आणि हा आपला किल्ला इकडे दिसतोय काय. पूर्ण आहे वसई किल्ला, आणि अरे एक नंबर आला कुठं अपना बाइक